नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। सुरुवातीलाच पाहूयात लोकसभेचा महासंग्राम। लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लोकांचा चांगला प्रतिसाद, शरद पवार यांचा दावा। महाविकास आघाडीवर पक्ष विलीन करण्याची वेळ येईल। पवारांच्या 30 ते 35 जागांच्या दाव्यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला। निवडणुकीच्या पहिल्या 3 टप्प्यातील आकडेवारी मोदींना अस्वस्थ करणारी आणि म्हणून त्यांनी निवडणूक धर्मावर नेली। पुढल्या टप्प्यामध्ये मोदींचं स्थान डळमळीत होईल। शरद पवारांचा मोदींवर जोरदार निशाणा। साहेबांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती, त्यांचा मुलगा नाही म्हणून संधी नाही, हा कसला न्याय। शिरूरच्या सभेमधून अजित पवारांचा शरद पवारांना पुन्हा एकदा सवाल। पवार साहेब हेच दैवत असल्याचा पुनरुच्चार। माझं करिअर बघा आणि दादांचं करिअर बघा, मुलाबाबतच्या अजित पवारांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे यांचा टोला। अजित पवार यांनी सांगितलं त्यात आश्चर्य नाही। पवार साहेबांसोबत अजितदादांनी पक्ष उभा केला, पण त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला स्थान नाही तर सुप्रिया सुळेंना मिळणार। अजित पवारांच्या वक्तव्यानंतर फडणवीसांची भूमिका। भाजपसोबत जाण्याचा निर्णय आमच्या पक्षामध्ये कधीही झाला नाही। सर्व पर्यायांवर चर्चा झाली, पण चर्चा म्हणजे निर्णय नाही। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पवारांचा मोठा खुलासा। भाजपसोबत जाण्याची चर्चा झाल्याचं पवारांनी किमान कबूल तरी केलं। भाजपसोबत जायचं नव्हतं तर दिल्लीमध्ये 6 बैठका का घेतल्या? अजित पवारांचा शरद पवार यांना सवाल। उलटचा प्रयोग आणि अजित पवारांचा प्रयोग यामध्ये साम्य नाही। अमित शहांच्या माध्यमातून राजकारण करत असाल तर जनता स्वीकारणार नाही। शरद पवार यांची टीका।